दोन चेंडू 8 धावा. अटीतटीचा सामना. सुंदर खेळी करतोय तो गणेश मस्कुटे. षटकारांचा बादशाह गणेश मस्कुटे. अटीतटीचा सामना. दोन चेंडू 8 धावा. पुन्हा चेंडू आणि काढत होते आणि झेलबाद. गणेश हे झेलबाद झालेले. एक चेंडू 8 धावा. आणि मला वाटतं पेनल्टी थोडीशी महागात पडलेली आहे. थोडस नियमांचं उल्लंघन नाही केलं तर सुंदर सामना होऊ शकतो. एक चेंडू 8 धावा. 99.99% हा सामना सचिन शेठ अडपळे यांच्याकडे झुकलेला असं मला वाटतंय. चालू करत चला. एकच बॉल राहिलेला आहे. एक चेंडू 8 धावा. त्यानंतर होणारा सामना. आणि हा सामना सचिन शेठ अडपळे यांनी जिंकलेला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बापू शेठ काळे सनरायझर्स क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 रनाची पेनल्टी किती महागात पडू शकते तुम्ही बघा. काहीतरी बोध घ्या बाकीच्या संघांनी. क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजय शेठ काळे. अजय शेठ काळे तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच आलेले असतील दुसरे तर त्यांनी ग्राउंड मध्ये यायचंय आणि आपला पदभार स्वीकारायचा आहे. गणेश शेठ कामटे थोडस हास्यास्पद करताना आज दिसत आहेत मला. दुसरे पंच झाले असतील तर त्यांनी आपला पदभार स्वीकारायचा आहे. म्हणूनच म्हणलं ना मी तुला आधी विचारलं. त्यासाठी विचारलं रे. आवाज या
पंचांनी अपील फेटाळलेला. हिल पिऊन आलेले सगळे. एनर्जी कुट के भर गई. सुंदर गोलंदाजी प्रफुल्ल खोमने. षटकार आर पार सीमापार पहिला षटकार. अजय काळ्यांना बसलेला धक्का झालाय का? ओके ओके. षटकार. गणेश यांची बॅट आज चालताना पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. निर्धाव. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 22. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 22. साठी दुसरं षटक घेऊन आलाय तो अजय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि झेलबाद. नशीब साथ देतोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आउट झालाय तो खतरनाक फलंदाज जगदीश. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आता आलाय तो बॉलिंग वरती षटकारांचा बादशाह राजू जोंबाडे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो अजय. एका षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 22. सुंदर अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. त्याच दिशेने आणि सुंदर अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने. त्याच दिशेने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो अजय आपल्या संघासाठी. आणि आता आलाय तो 6 षटकारांचा बादशाह अक्षय आठवले. उत्कृष्ट असा फलंदाज. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. परंतु तितक्या अस्तोलाची गोलंदाजी करत आहेत ते अजय काळे. सुंदर अशी गोलंदाजी. पुढचा चेंडू सामना करतोय तो अक्षय. आणि नावाप्रमाणे म्हणल्याप्रमाणे लांब लचक मारलेला तो षटकार. सुंदर
अतिशय सुंदर फलंदाजी. कुठं अजयचा पुढचा चेंडू सामना करतोय तो अक्षय. का बरं? पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि झेलबाद. या ठिकाणी फोर हॅट्रिक झालेली होती अजय काळे यांची. काय झालंय रे? अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी अजयने. विकेटवर विकेट, विकेटवर विकेट आणि विकेटवर विकेट. आता आलाय तो आपल्या संघासाठी. काय कामगिरी करतोय ते बघायचंय. कार्तिक स्वामी. परदेशी वॉरियर्सचा कोणत्याही प्रकारे रन रेट हलत नाहीये. कोणीतरी जबाबदारी घेण्याची गरज. बघूया गणेश आणि कार्तिक आपल्या संघासाठी काय करतायत. या ठिकाणी चुकीच्या चेंडूला कधी पण शासन ठरलेलं असतं. चौकार. या चौकाराने संघाच्या धावसंख्येत वाढ. अशा प्रकारे जर फलंदाजी केली तर चांगल्या स्वरूपाची मॅच होऊ शकते. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा चिकू बाजार यांचा. अशा प्रकारे जर फलंदाजी केली तर चांगल्या स्वरूपाची मॅच होऊ शकते. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा नो बॉल दिला. पंचांचा नो बॉलचा इशारा. परंतु लेग अंपायर काय सांगत आहेत ते बघायचंय. लेग अंपायर काय सांगत आहेत ते बघायचंय आणि तो डिसिजन ग्राह्य धरला जाईल. दोन्ही पंचांनी डिस्कस करून जो निर्णय देईल तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा आहे. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय आपल्या संघासाठी चिकू बाजारेने. लेग अंपायर स्वरूपात काम पाहत आहेत ते गणेश. थर्ड अंपायर घेत आहेत का? थर्ड अंपायर बघा काका. पंच तुम्ही हे झालं जवळ येऊन सांगायचं काय असेल डिसिजन घेऊ आपण आयोजक आपण.
नॉट आउट. सामना चालू करा. चला पंचचा निर्णय झालेला आहे. चला सामना चालू करा. अजून भरपूर सामने आहेत. अजय काका चला अजय काका निर्णय झालेला आहे. सहकार्य करा. चला पंच चला पुढचा चेंडू. या ठिकाणी फ्रीडचा चेंडू पुन्हा त्या दिशेने मारले फटका आणि वन बाउंस चौकार. या ठिकाणी सदोतीस धावा. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 30-37. या ठिकाणी सुहास काल आम्हाला त्यांनी हरवलं असे आमचे जीवलग सुहास पखाले यांचं सहर्ष असं स्वागत. आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय तो स्वतः चिकू बाजारे. अगोदरच्या ओव्हरला उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या होत्या. चिकू बाजारे संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. उत्कृष्ट अशी सुंदर असा चेंडू. या ठिकाणी निर्धाव चेंडू. फुल टच रसगुल्ला षटकार. सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी गणेश ठोंबरे. या ठिकाणी पुढचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय तो चिकू. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने कटवलेला चेंडू 1 धावेसाठी. आणि दुसरी ही धाव. 2 धावा काढलेल्या आहेत सर्कल मध्ये. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट्स या ठिकाणी गणेश आणि कार्तिक स्वामी यांची. या दिवसातला दुसरा सामना. नाही पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला ग्राउंड लेवलने चाललेला चेंडू आणि 2 धावेसाठी. 2 धावा पूर्ण. पाण्या नाही कळतो नाही ती भेटू कळती का हे जाळी एकच गस खाल्लाय मी. अरे वा. चिकू बाजार यांचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो गणेश. आवाज कुठला पुन्हा एकदा स्टेप ओढून मारलेला फटका ब्लॉक स्वरूपात करून घेतलेला ओळखीचं काय झालंय. 1 धावेसाठी. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण लाईव्ह अजय काळे. नाही लाईव्ह सुंदर असा चाललेला सामना. आज वेळीवेळीच्या वातावरणामध्ये
48 चांगल्या धावा. टुर्नामेंटला घालतो त्यामुळे अमोल काय शांत बसलं होतं काय नाही याची गाडी मला लागली असेल का चांगली वेळ क्वालिटी व्यवस्थित थोडा किती कांदा बिंदा लिंबू म्हणून सांगतो ना 48 धावा. का त्याचा आवाज गेला जाऊ दे मग आता काय 48 धावा. यानंतरचा होणारा सामना जयश्री महाकाल 11 विरुद्ध प्रवीण दादा हरपळे टायगर्स. आपण फ्री म्हणायचं सुंदर असा सामना. या पुढचा होणारा सामना या ठिकाणी पुन्हा एकदा लांबलचक मारलेला आउट ऑफ पार्क षटकार गणेश ठोबरे. नो बॉल. परंतु पहिला चेंडू नो बॉल. फ्री हिट. या ठिकाणी जयश्री महाकाल 11 चे कर्णधार आणि प्रवीणदादा हरपळे टायगरचे कर्णधार यांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. खातो नंतर मी खाऊ स्कोरिंग चालू आहे का बंद करतो ना कॅमेरा नाही ट्रायपॉड बंद आहे ते वॉटर लेवल सारखे हलते याची लांबलचक मारलेला हा षटकार. काय खाली जाते खाली पुढचा चेंडू सामना करतो तो गणेश. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा लेग साईडच्या दिशेने मारले फटका आणि चौकार. होता की बॉल मी कॅच घेतला फॉलो करणार ना मी स्टंप कशाला गेले पुन्हा एकदा त्याच दिशेने मारल्या फटका आणि मोठा झटका आपल्या संघासाठी बसतोय. कार्तिक स्वामी हप्पीच सामने खेळताय आपण या ठिकाणी. आता संघाची आत्ताची एकच धाव. आता आलाय तो संघाचा संघ मालक सूरज परदेशी. चव आहे का पण आणि निर्धाव ओंकार आबनावे. सूरज परदेशी संघाचा संघ मालक आता जबाबदारी घेऊन आलाय आपल्या संघासाठी. काय करतोय बघू. पुन्हा एकदा निर्धाव आणि वाईट बॉल. या ठिकाणी पांढरा चेंडू. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्या संघासाठी ओंकार आबनावे यांची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल टाकलाय ओंकारने. आत्ताच्या 2 धावा. बॉलिंगचं नियंत्रण हलतंय असं मला वाटतंय ओंकारचं. आत्ताच्या 2 धावा 1 नो बॉल. फ्री हिट. काय करतोय बघू फ्री हिट वरती सूरज परदेशी. सुंदर अशी गोलंदाजी करतोय परंतु न स्वरूपात टाकलेले 1-2 चेंडू संघाला घातक ठरू शकतात. पुढचा चेंडू सामना करतो फ्री हिट साठी सूरज परदेशी.
उत्कृष्ट अशा जोश मध्ये खेळाडू चेअरअप करताना आपल्या बॉलरला फ्री हिट असा उत्कृष्ट असा लेग साईडच्या साईडनी टोलवलेला एक धावेसाठी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय ते या ठिकाणी 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 64 64 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 64 आणि आता आला आपल्या संघासाठी हवा पंच 1 मिनिट हवा एक बॉल राहिला पंच एक चेंडू राहिला पंच एक चेंडू राहिलेला आहे 2 नो बॉल टाकलेले ओंकारने एक वाईट टाकलेला आहे आबा मी सांगतो तुम्हाला 1 मिनिट पहिला षटकार मारलाय नो बॉल होता तो दुसरा चौकार मारलाय नंतर रनआउट झालाय त्या बॉलला एक धावेसाठी परत डॉट गेलाय परत एक वाईट गेलाय परत डॉट परत नो बॉल आणि एक चालेल चालेल काय अडचण नाही मी लगेच फोन करतो आम्ही 5 बॉल झालेत 5 हा पहिला षटकार आलाय नो बॉल त्याच्यानंतर बाउंड्री मारली दुसरा बॉल म्हणजे त्यातला एकच बॉल तो त्याच्यानंतर एक रनआउट झाला तो एक बॉल 2 बॉल झाले म्हणजे त्याच्यानंतर परत एक डॉट गेला तिसरा त्याच्यानंतर वाईट गेला म्हणजे 3 झाले त्याच्या आधी तो वाईटचा एक नाहीये नंतर परत एक डॉट गेलाय चौथा परत एक नो गेला 1 रन काढला आणि त्याच्यानंतर आता एक सिंगल काढला 5वा बाउंड्री धरलेली आहे तुमचा एक्स्ट्रा प्लेअर इथं ठेवायचा आहे वारंवार सूचना आहे 12वा प्लेअर पाहिजे आता डिटेल दिले परत पुन्हा एकदा डिटेल दिली जाणार नाही 12वा प्लेअर तुमचा इथं ठेवा दोन्ही संघाला विनंती या ठिकाणी शेवटचं षटक घेऊन आलाय तो एक बॉल राहिलाय लास्ट चेंडू चौथ्या षटकाचा शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आणि शेवटचा चेंडू मला वाटतंय घातक ठरलेला आणि झेलबाद झालेला आहे तो कार्तिक स्वामी 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 64 64 शेवटचं षटक घेऊन आलाय तो चिकू बाजार आहे बघूया आपल्या संघासाठी काय करतोय 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 64 आता आलाय तो विवेक बघूया आपल्या संघासाठी काय करतोय शेवटच्या षटकाची दुरा घेऊन आलाय तो सूरज परदेशी बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतोय नियंत्रणबद्ध असा सामना क्षेत्ररक्षण सजवताना चिकू चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे आत्ताशी दुसराच सामना आहे हा अजून 5 सामने शेवटचं षटक हाणामारीचं षटक असं म्हणलं जातं शेवटच्या षटकाला बघूया सूरज आपल्या संघासाठी लेग साईडच्या दिशेने मारलेला फटका एक धावेसाठी एक धाव उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण नियोजनबद्ध क्षेत्ररक्षण करत आहेत उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पुढचा चेंडू
सामना करतोय तो वैभव. हॅलो या ठिकाणी हा 1 मिनिट घेतो. एक धावेसाठी एक धाव पूर्ण. षटकार मारण्याच्या नादामध्ये नाही थोडे चपलेले. सर बोला की. संघ मालक सूरज बघूया आपल्या संघासाठी किती षटकार मारतोय. निर्धाव निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चिकू बाजारे. वातावरणात बदल आणि झेलबाद. चिकू बाजार यांचा उत्कृष्ट असा घाती फलंदाज शुभम वांजळे. सुट्टा आली बहुतेक. संघासाठी काय सुट्टा आल्यासारखी करतोय दिसते. शुभम वांजळे. आल्टो पुढे बघ की सुट्टच आहे ना. का बरं श्री महाकाल 11 विरुद्ध प्रवीण दादा हरपळे. चला कर्णधारांना विनंती आहे, चला मैदानात. अनिकेत मोडक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करतोय. पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालून एक टप्प्यावर पडलेला चेंडू. 2 धावेसाठी आणि गच्चा अजिंक्यचा थोडा झेल सुटलेला. 2 धावा. 3 आहेत ना आत्ताचे का 2 आहेत? 3 ना. 3 धावा आत्ताच्या. पुढचा चेंडूचा सामना करतोय तो विवेक. निर्धाव अशा स्वरूपाचा, परंतु 1 धावेसाठी पळवलेले आहेत. 1 धाव आणि रनआउट झालेले आहेत. या ठिकाणी 5 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 70 धावा. जिंकण्यासाठी 71 धावेचं आव्हान. बापू शेठ काळे फायटर सनरायझर्स. बापू शेठ काळे सनरायझर्स यांना जिंकण्यासाठी 71 धावेची गरज. चला परदेशी वॉरियर्स एका लाईनीमध्ये क्षेत्ररक्षणासाठी जायचंय. चला जयश्री महाकालचे कर्णधार आणि प्रवीण दादा हरपळे सनरायझर्सचे कर्णधार. टायगर्स थोडे अवघड जोड शब्द आहे, समजून घ्या. चला परदेशी वॉरियर्स, चला क्षेत्ररक्षण लावायचं. चला कॅनेटिन्स पात्र होऊ नका. माईक आमच्या हातामध्ये आहे. सारखं सारखं जर तुम्ही नाव पुकारायला लावलं तर पॅनल्टी बसू शकते. बापू शेठ काळे सनरायझर्स यांनी त्यांचे 2 फलंदाज पाठवायचे. जिंकण्यासाठी त्यांना 71 धावांची गरज. ब्लॅक पॅन्ट स्पोर्ट शूज हे कंपल्सरी राहतील. अय संदीप, पंच देतो, थांबा. ठीक आहे. लेग साईडच्या स्वरूपात पंच म्हणून थांबलेत गणेश कामथे आणि कुंदन. मुख्य पंच
कुंदन सागर दादा बोला. पोरगी झोपली काय चल गाणू चालू कर गाणू. ए गाणू मी म्हणलं तिला झोपून येते काय नव्हता. अरे बाबा लई आणि आता बारीक बापू आहे शेट त्रास देत काळे असेल ना सनरायझर्स सारखी हा संघाकडून हातात नाही खतरनाक एका जागेवर फलंदाज सांगते ना अजय काळे आणि प्रफुल्ल इथे खोपडे. दोघांचे तुम्ही का वहिनीला खतरनाक दिवसभर जोडी. तेवढंच काम असेल. मग काय आणि आमचे जीवलग मित्र रवींद्र दादा काय आहे का ए, बेळ खा ना. टायगर चेक कर्णधार रवी एक घास खाला का राज चोरगडे. बेळ खाल्ली पहिले षटक घेऊन आलाय तो कार्तिक स्वामी. आपल्या संघासाठी काय करतोय तो बघायचंय. कार्तिक स्वामी आपली कुर्सी ठीक आहे त्या म्हातारे बसले का चला जयश्री महाकालचे कर्णधार. लय पाणी टाकतात तेच पाणी मोकाल टाकले इथं काय आहे का नाही दांड का भिंत याचा मी नसतो इथे खाली असतो. आता ती कॅमेऱ्यात चालणं झालं तिकडचं म्हणून गेले एक जण पाय नाही काय तरी हल नको आहे पडन काय कॅमेरा हलतो नाही अँगल हलतो. सुंदर असा लेग साईडच्या दिशेने मारलेला स्वरूपाचा सुंदर असा फटका चौका. चला जयश्री महाकाल शेवटचा पुकार आहे. पॅनल्टीज पात्र होऊ नका. पुढचा चेंडू सामना करतोय तो अजय काळे. निर्धावाचा सुंदर असा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने टाकतोय तो कार्तिक आपल्या संघात. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी कमबॅक केलंय म्हणावं लागेल आपल्या जो संघासाठी. आवड सगळंच करायचं. कार्तिक स्वामी पुन्हा एकदा सुंदर असा सरळ मारलेला फटका एक धावेसाठी. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय तो संघ मालक सूरज परदेशी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काही समजलेलं नाहीये प्रफुल्ला. चला विशाल काका टॉच ओढून घ्या. युट्यूबवाले टॉच ओढवताना दाखवत जा ग्राउंड क्वालिटी जरा. मागच्या वर्षी आले प्रत्येक तेव्हा सगळी संघाला मातीच होती का रे? टॉच उडवताना करणार दिसून पॉवर प्ले काल उपाशी मेलो म्हणून आज बॅटिंग वेळ पॉवर गेला. प्ले घेतलाय. काल 2 वाजले आम्हाला एका सगळं षटकानंतर हॉटेल संघाची धावसंख्या झाली यांनी ती नियोजनच नव्हतं केलं. 12 उपाशी धावा. चक्कावर मग फोन करायचा ना यार घरी. मोबाईलच नव्हता. ठिकाणी तुला प्रवीण दादा तुला टायगर्स 9 वाजता तुला इथून काहीतरी गाडी यांनी गाडी नाही टॉस आणली तुला जिंकून घेतली का नाही क्षेत्ररक्षण गाडी? घेतलेलं गाडी घेतली आणि जयश्री महाकाल शाईन यांनी कधी घेतली फलंदाजी स्वीकारलेली. दिवाळी होय. बरं झालं. तू कसा आलाय मोठ्या गाडीत आलाय या ठिकाणी कपिलच्या बॅट मध्ये आलेला स्ट्रेट दिशेने फटका. चल बाबा आलाय तो गणेश ठोंबरे. बॉल गावा नाही खेळ तुम्हाला. सुंदर अशी गोलंदाजी आणि तेवढी सुंदर अशी फलंदाजी करतोय तो प्रफुल्ल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय. झेल घेतलाय
मोठा धक्का बसलाय तो बापू शेटकाळे सनरायझर या संघाला प्रफुलच्या रूपात. मोबाईल नव्हता मग यायचं ना तिथं. कुठं हे काय पुढच्या बिल्डिंग अरे नाही काल कामच इथं नव्हतो. इथलं 11 समोर राखलो. नंतर आणि नुसते तिथलं 8ला चालू झालं. तुषार 2 सेटअप आहे तिथे मोरे. वेगळी इकडे मी इथलं जरा तिथे गेलो. टाइमपास सुंदर असा टाइमपास घुसला चांगला. फलंदाज. देखणी फलंदाजी करतो तो तुषार मोरे. आता सगळी संगत जेव्हा येईल कशाच काय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो गणेश डोंगरे. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडूचा सामना करतोय तो पुढे तुषार मोरे आणि पावर प्ले ना. लेग साईडच्या दिशेने लांब लचक मारलेला असा पुन्हा लांब लचक षटकार. हॅलो नाहीये. कुठं येतो कुठं बसलाय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय गणेश परंतु तेवढ्याच मला काय बॉलाची दिसेना. फलंदाजी करतोय तुषार. मला काय दिसा ये जाऊ दे ये. या ठिकाणी उत्कृष्ट अशी किपरिंग केली. आपला झेल घेतला आपल्या संघासाठी. थांबा सांगतो 1 मिनिट. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. 26 धावा. आणि आता आलाय तो कालच्या दिवसाचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी घेतला तो अक्षय कांबळे. काहीच नव्हतं. बघूया आपल्या संघासाठी मोकळं टेक्स पण दिसला नाही पाहिजे पुढचा. पुन्हा एकदा असं होय. हा वाईट बॉल. चांगला चेंडू वाईट बॉल. त्यात किती पुढला फ्लेक्स आहे ना खालचा. ही पांढरी पट्टी अजिबात दिसली नाही पाहिजे. फिरता असे सुंदर असे सामने बघायला मिळत आहेत या ठिकाणी संघासाठी. इथं बसा. इथे बोका बिगिरी इथे बस. शी बेळ खा की सर. नको वेळ आता काय यानंतर होणाऱ्या सामन्याच्या म्हणजे संघामध्ये माहिती आहे प्रवीण का दादा काय? हरपळे पाणी सांडलं ना हे यांचं पुढचं सरचं असं स्वागत. सांडली की नको काल त्यांनी धर. विशाल काका बस, हरपळे पुढं. या संघाला मात दिली. तिथं आहे बेळ तुम्हाला अजून एक 2 अंडे तुमच्यासाठी आणली ती मला माहिती तुम्ही देणार आहे. सुंदर असे त्यांचे खेळाडू निखिल कांबळे आणि रवी चोरमडे. करायचं नुसतं. सुंदर असा offside
अक्षय आम्ही नाही. त्यासाठी काय करतोय ते बघायचंय. काल मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला अक्षय कांबळे. संघाला कॅमेऱ्याचं होय का हो?